देशातील सर्वात मोठा प्रकल्प साकारला गेला सोलापुरात, काय सांगा? खरं म्हणजे आज सोलापूरकरांसाठी एक आनंदाचा दिवस आहे. 15,000 घरं आज त्याच्या चाव्या आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते देण्यात आल्या. विशेष आनंद याचा आहे की याच घरांचं भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी अगदी छातीठोकपणे खात्रीने सांगितलं होतं ह्या घरांच्या किल्ल्या चाव्या पण मी देणार. एवढा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता आणि त्या चाव्या त्यांच्या हस्ते दिल्या. 15,000 घरं पूर्ण झाली, आणखी पुढची 15,000 घरं होतील. देशामध्ये करोडो घरं मोदी साहेबांनी दिलेली आहेत. रोटी, कपडा आणि मकान हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यांनी रोटी दिलं, कपडाही आणि मकान दिलं, आता म्हणजे घरं दिलेली आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे ज्या अनेक असे प्रकल्प आहेत, आमचा मुंबईतला नावाशेवा प्रकल्प असेल, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी नागपूर मुंबई असेल, मेट्रोचे 2-3 प्रकल्प असेल, त्याचं भूमिपूजन आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं होतं आणि त्याचं लोकार्पण देखील त्यांनीच केलं. आणि ही खरं म्हणजे ही मोदी गॅरंटी आहे. मगाशी त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की मोदी गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण करणारी गॅरंटी. आणि म्हणून आजकाल मार्केटमध्ये मोदी गॅरंटी चालते. मागच्या 4 निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, लोकांनी इतर लोकांवर विश्वास ठेवला नाही, मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे आणि म्हणून आज खूप मोठं चांगलं काम झालेलं आहे. काल मी दावोसमध्ये गेलो होतो, तिकडे मोदी गॅरंटीच चालत होती. तिकडे देखील मोदीजींच्या नावाच्या आणि कामाची चर्चा होती. भारत देशाचं नाव अभिमानाने तिथं घेतलं जात होतं, कारण भारत देशाचा विकास अगदी आर्थिक महासत्तेकडे जातो आहे, महासत्तेकडे देश जातो आहे आणि पूर्ण जगभरामध्ये आज आपण त्यांचं नावलौकिक, देशाचं नावलौकिक या ठिकाणी पाहतो आहे. आणि म्हणून हे आजचा हा प्रकल्प जो आहे हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे आणि लोकांना आज घर मिळते, खूप आनंद आहे. लोकांना खुश आहेत लोक. अशी करोडो घरं देशभरामध्ये मोदीजींनी बांधलेली आहेत. दावोस दौऱ्याच्या बद्दल बी चर्चा झाली त्यांच्याशी. त्यांनी मला विचारलं कैसा अनुभव रहा, तर त्यांना सांगितलं खूप अच्छा अनुभव रहा. महाराष्ट्रावर खूप लोक विश्वास दाखवत आहेत. 3,53,000 कोटी रुपयाचे MOUs झालेत. त्यामध्ये विविध देशाच्या लोकांनी भाग घेतला. आपल्या इथल्या लोकांनी देखील फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून 1,00,000-1.5 लाख कोटीचं स्वारस्य दाखवलं आहे. आणि म्हणून कालचा जो दौरा होता दावोसचा अतिशय फ्रुटफुल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल मॅनपॉवर आहे आणि मोदीजींचं सहकार्य आहे, त्यांचाही आशीर्वाद आहे. डबल इंजिनचं सरकार जे आहे, त्यामुळे डबल इंजिन सरकार जे आहे राज्य आणि केंद्र सरकारचं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक विश्वास दाखवत आहेत आणि दावोसमुळे जवळपास 2 ते 3 लाख लोकांना नोकऱ्या मिळणार आहेत. अनेक देशांनी आदित्य ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही आल्यानंतर वातावरण तापू, थंड हवा पण घेतली आहे. हो, वातावरण तापू. त्यांना दुसरं काही कामधंदा उरलाय का? ते आता मोकळे आहेत. ते बेकार केले त्यांना लोकांनी. आज ते सत्तेच्या बाहेर माशासारखे तडपडत आहेत. दावोसच्या दौऱ्याचा हिशोब विचारण्याच्या अगोदर गेल्या वर्षी 1,37,000चं आम्ही MOUs केले. त्याच्यापैकी 75 ते 80% कन्व्हर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन झालं, कामं सुरू आहेत. आता 3,53,000 प्लस स्वारस्य दाखवलेले 1 ते 1.5 लाख या सर्व MOUsचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करणार. फक्त त्यांच्यासारखं कागदावर नाही ठेवणार. राज्य सरकार त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी जात प्रमाणपत्र जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. शोधण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एकीकडे जस्टिस शिंदे कमिटी ते काम करते, दुसरीकडे मागासवर्ग आयोग आहे तो आपण नव्याने गठीत केलेला आहे. त्याच्यावर जस्टिस सुकरे आणि आणखी टीम काम करते. डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. फेब्रुवारी विशेष अधिवेशन घेऊन त्याच्यावर देखील मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतोय आणि सुप्रीम कोर्टात देखील क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात एक विंडो ओपन झालेली आहे. त्यामुळे सगळीकडून सुदैवाने
एक मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात एक चांगली वातावरण तयार झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी यामध्ये सहकार्य केलं पाहिजे. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. सरकारने अगोदरच सांगितलेलं आहे, मराठा समाजाला आरक्षण आम्ही देणार. ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्यावर नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आम्ही देणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.